नेक्स्ट थेरम इज कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थेरम. आयसोसेलस ट्रायंगल थेरमचा आपल्याला कॉन्व्हर्स पाहायचा आहे. थेरम आहे, इफ टू अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन द साइड्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपल्याला दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले आहे, त्याच्या अपोजिट साइड्स जे आहे ते आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायच्या आहेत. पहिल्याचा थेरम त्याच्या उलट होता, दोन साइड्स कॉन्ग्रुएंट दिलेल्या होत्या, त्याचे आपल्याला अपोजिट अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले होते. गिवन काय दिलेला आहे, इन ट्रायंगल PQR, PQR ट्रायंगल दिलेला आहे आणि अँगल PQR अँड अँगल PRQ आर कॉन्ग्रुएंट अँड टू प्रूव्ह साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड PR. इन ट्रायंगल PQR अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल PRQ हे दिलेलं आहे आपल्याला आणि टू प्रूव्ह करायचं आहे साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड PR. याचा सुद्धा आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे की अँगल P मधून आपल्याला अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे आणि हा अँगल बायसेक्टर QR साइडला M पॉइंट मध्ये काय होतो, इंटरसेक्ट होत आहे, ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल P विच इंटरसेक्ट साइड QR ऍट पॉइंट M. झालं कन्स्ट्रक्शन लिहिलं. त्याच्यानंतर प्रूफ मध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ते पहिले अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल PRQ गिवन इन ट्रायंगल PQM अँड ट्रायंगल PRM. या दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्शन मध्ये दोन ट्रायंगल झालेले आहे, तर अँगल PQM कॉन्ग्रुएंट अँगल PRM. इथे काय होईल, अँगल PRM ती गिवन दिलेला आहे. त्याच्यानंतर अँगल QPM अँड RPM हे दोन अँगल काय झालेले आहे, कॉन्ग्रुएंट झालेले, कारण हे कन्स्ट्रक्शन मुळे बायसेक्ट झालेले अँगल बायसेक्टरमुळे दोन अँगल काय झालेले आहे, P अँगल टू अँगल मध्ये डिवाइड झालेला आहे आणि हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट हे झालं कन्स्ट्रक्शन. अँगल QPM कॉन्ग्रुएंट अँगल RPM कन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर सेगमेंट PM इज कॉमन. या दोन्ही ट्रायंगलच्या PM सेगमेंट काय कॉमन आहे, म्हणजे कॉमन साइड सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट सेगमेंट PM इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR कॉमन सेगमेंट झालेली आहे. आता पहा, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले कशावरनं, ट्रायंगल PQM कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PRM. हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले कोणत्या टेस्टनुसार, अँगल साइड अँगल. ही अँगल ही कॉमन साइड आणि अँगल AAS अँगल साइड AAS टेस्टच्या अनुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट. आता दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे याचे जे करस्पॉन्डिंग साइड आहे त्या करस्पॉन्डिंग साइड काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. या दोन ट्रायंगलचे सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR. PQ सेगमेंट आणि PR सेगमेंट काय झालं, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ह्या ज्या सेगमेंट आहे अपोजिट साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल इज कॉन्ग्रुएंट, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे प्रूव्ह मध्ये दिलाय साइड PQ कॉन्ग्रुएंट साइड PR, हेच आपण प्रूव्ह केला सेगमेंट PQ कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR. समजलं? ओके.